नमस्कार। HM भारत न्यूज। माता मांडव देवी येथे पोलीस पाटील कार्यशाळा व सेवानिवृत्तांचा गौरव सोहळा संपन्न। गोंदिया प्रतिनिधी मुमताज अली सय्यद, असिस्टंट एडिटर। गाव कामगार पोलीस पाटील संघटना जिल्हा गोंदिया शाखा आमगाव यांच्या वतीने माता मांडव देवी देवस्थान येथे एकदिवसीय पोलीस पाटील कार्यशाळा व सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। पोलीस पाटलांचे प्रशासकीय कार्य, वाढत्या जबाबदाऱ्या व डिजिटल सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, अध्यक्ष तहसीलदार मोनिका कांबळे, उद्घाटक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश डाबेराव तसेच जिल्हाध्यक्ष राजेश बनसोड व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी लोकचंद भांडारकर व प्रेमलाल लांजेवार या सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। मार्गदर्शनात पोलीस पाटील हे प्रशासन व गावकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा असून गव्हर्नन्स, मोबाईल ॲप्स व डिजिटल साधनांचा वापर करून कार्यक्षमता वाढविण्याचे आवाहन करण्यात आले। पोलीस पाटील पदाचे अधिकार व कर्तव्ये महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, CRPC कलम 39, निवडणूक नियमावली व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार निश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले। सूत्रसंचालन विलास साखरे यांनी केले तर आभार गोपीचंद भिंटे यांनी मानले। कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। हा उपक्रम पोलीस पाटील बांधवांमध्ये समन्वय व प्रशासकीय सक्षमता वाढविणारा ठरला। HM भारत न्यूज। हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS, एडिटर इन चीफ। असेल पण तुम्हाला पुढचे मानधन लेट होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो। आम्ही CMP आणि आता शासनाने नवीनच एक हेड दिलेला आहे निधीचा, त्या निधीचा हेड दिलेला आहे VPD म्हणून। तर VPDच्या माध्यमातून किंवा CMPच्या माध्यमातून आम्ही तो मानधन काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यावर आमचे 10% काम सुरू झालेले आहे। आत्ता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आमचे प्रत्येक जिल्हा तालुका अध्यक्ष यांच्याशी बोलणं झालेलं आहे। आम्ही सोमवार मंगळवारला माननीय SP साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमच्या संघटनेच्या वतीने सगळे पदाधिकारी, कमीत कमी जिल्ह्यातील पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही तिथे जाऊन या सगळ्या समस्या सविस्तरपणे मांडणार आहोत। आम्ही या सगळ्या समस्या ज्या आहेत त्यांना पूर्णपणे संपविण्याच्या आणि हे जे मानधनाची प्रक्रिया जी विलंबाची जी प्रक्रिया आहे संपूर्णपणे संपुष्टात यावी या उद्देशाने आमचं जिल्हा संघटन काम करत आहे। आता जरी त्रास सहन झाला असेल, थोडाफार त्रास सहन झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण याच्यानंतर अशी समस्या होणार नाही। आम्ही या समस्या आतापर्यंत ज्यांच्या आमचे अधिकारी जे उपस्थित होते त्यांना मांडलेल्याच आहेत आणि आमच्या समस्या ते आज जिल्हाधिकारी